नमस्कार मुलांनो, चला एका छोट्या कथेने सुरुवात करूया। एके दिवशी संजनाच्या आईने रात्रीच्या जेवणासाठी चणे भिजवले, पण ते शिजवायला विसरली। 2 दिवसांनी संजना उत्साहाने ओरडली, आई, बिया लहान पांढऱ्या शेपट्या वाढवत आहेत। तिची आई हसली आणि म्हणाली, त्याला अंकुर म्हणतात। जर आपण ते मातीत लावले तर ते रोपांमध्ये वाढतील। संजनाने विचारले, त्या छोट्या अंकुरांपासून खरोखर झाडे वाढतात का? हो, तिच्या आईने उत्तर दिले। बिया वनस्पतींमध्ये वाढतात आणि वनस्पती आपल्याला अधिक बिया देतात। हे एक चक्र आहे। तर मुलांनो, इयत्ता 5वी EVS च्या वनस्पती या धड्यातील वनस्पती जीवन चक्र या विषयातील बीजाचा रोपात होणारा हा अद्भुत प्रवास जाणून घेऊया। दृश्य 2। वनस्पती आपल्यासाठी अनेक प्रकारे उपयुक्त आहेत आणि प्रकाश संश्लेषणाद्वारे त्या स्वतःचे अन्न बनवू शकतात। पुनरुत्पादन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे एकाच प्रजातीच्या नवीन व्यक्ती निर्माण होतात। प्राण्यांप्रमाणे वनस्पतींना देखील त्यांचे जीवनचक्र चालू ठेवण्यासाठी पुनरुत्पादन करावे लागते। वनस्पतींमध्ये ही प्रक्रिया प्रामुख्याने फुलाद्वारे केली जाते, जी पुनरुत्पादनासाठी डिझाईन केलेली एक सुधारित कोंब आहे। तुम्हाला वर्ग 4 मधील फुलाचे भाग आठवतील। पुनरुत्पादनास मदत करण्यासाठी अनेक फुले चमकदार रंगाची आणि सुगंधी असतात, जेणेकरून परागकणांना कीटकांसारखे आकर्षित करता येईल। परागकण म्हणजे परागकणांचे परागकण। परागकणांपासून फुलातील स्त्रीपिंडाच्या कलंकात हस्तांतरण। फळे आणि बियांच्या विकासातील ही पहिली महत्वाची पायरी आहे। परागकणांनंतर परागकण अंडाशयाच्या आत असलेल्या बीजांडाशी निषेचन नावाच्या प्रक्रियेत एकत्र होतात। परागण एकाच फुलात स्वपरागण किंवा वेगवेगळ्या फुलांमध्ये क्रॉस परागण होऊ शकते। परागीकरण बहुतेकदा कीटक, वारा किंवा पाण्याद्वारे केले जाते। शिकण्याचे परिणाम। या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल। वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाची प्रक्रिया समजून घ्या। फळे आणि बियाणे निर्मिती स्पष्ट करा। वनस्पतींचे जीवनचक्र आणि बियाणे प्रसार याविषयी जाणून घ्या। महत्वाचे शब्द: प्रकाश संश्लेषण, पुनरुत्पादन, परागण, निषेचन, बियाणे प्रसार। चला संकल्पना नकाशा पाहू। निषेचन
निषेचन म्हणजे वनस्पतींमध्ये नर परागकण आणि मादी जनुकीय म्हणजे बीजांड यांच्या संयोगाची प्रक्रिया. या संयोगानंतर तयार होणाऱ्या पेशीला झायगोट म्हणतात, जे नंतर गर्भात विकसित होते. निषेचनानंतर बदल. अंडाशय फळात वाढतो आणि फुलांचे इतर भाग सहसा गळून पडतात. बीजांड बियांमध्ये विकसित होतात. प्रत्येक बियांमध्ये संरक्षक बीज आवरणात बंद असलेला गर्भ असतो. फुलांच्या रोपाचे जीवनचक्र. फुलांच्या रोपाच्या जीवनचक्रात मुख्य टप्पे म्हणजे बीज अंकुरणे, वाढ, फुले येणे, पुनरुत्पादन म्हणजेच परागण, बीज निर्मिती आणि बीज प्रसार. प्रत्येक बीजामध्ये गर्भ नावाची एक लहान वनस्पती असते. सूर्यप्रकाश, पाणी आणि माती यासारख्या अनुकूल परिस्थितीत गर्भ नवीन वनस्पतीमध्ये वाढतो. ही वनस्पती फुले तयार करते, जी बियाण्यांसह फळांमध्ये बदलते आणि चक्र पुन्हा सुरू होते. या सततच्या प्रक्रियेला फुलांच्या रोपाचे जीवनचक्र म्हणतात. वनस्पतीचे जीवनचक्र बियाण्यांच्या प्रसाराने सुरू होते. बियाणे प्रसार म्हणजे हवा, पाणी, प्राणी आणि पक्षी यांसारख्या घटकांच्या मदतीने बियाणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरवणे. एकाच वनस्पतीने अनेक बिया तयार केल्या आणि जर सर्व बिया थेट मूळ वनस्पती खाली आल्या तर नवीन रोपांना जागा, सूर्यप्रकाश, पाणी, ऑक्सिजन आणि खनिजांसाठी स्पर्धा करावी लागेल. तसेच जेव्हा खूप रोपे एकमेकांच्या जवळ वाढतात तेव्हा ती सहजपणे खाल्ली जातात किंवा चरणाऱ्या प्राण्यांकडून खराब होतात. परंतु निसर्गात बियाणे आणि फळे वेगवेगळ्या घटकांद्वारे दूरवर पसरतात. बियाणे पसरवण्याच्या पद्धती. हवेने पसरवलेल्या बिया सामान्यतः लहान, हलक्या आणि लहान असतात. त्यांच्या केसाळ किंवा पंखांसारख्या रचना असू शकतात, ज्या त्यांना तरंगण्यास आणि वाऱ्यासह लांब अंतर प्रवास करण्यास मदत करतात. उदाहरणार्थ कापूस, शेवगा. पाण्याने पसरवलेल्या बियाण्यांना बाह्य आवरण असते, जे त्यांना तरंगण्यास मदत करतात आणि पाण्याने सहजपणे नवीन ठिकाणी वाहून झॅन्थियम, अकिरांथस सारख्या काही बियाण्यांच्या बाह्य आवरणावर हुक, काटे, ब्रिसल्स किंवा कडक केस असतात. हे
बिया प्राण्यांच्या फर किंवा त्वचेला चिकटण्यास मदत करतात, जे नकळत त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात. पक्षी अनेकदा टोमॅटो किंवा पेरू सारखी फळे खातात. फळांसह बिया गिळतात, ज्यामुळे बिया पसरण्यास मदत होते. बियांचे आवरण मजबूत असल्याने त्या पचत नाहीत आणि पक्ष्यांच्या विष्ठेतून बाहेर पडतात. काही फळे जसे की भेंडी, बालसम अचानक फुटतात आणि स्फोटाने किंवा स्वतःची विल्हेवाट लावून त्यांच्या बिया वेगवेगळ्या दिशेने पसरतात. अनेक फळे आणि बियाण्यांच्या प्रसारात मानवाचीही भूमिका मोठी असते. सिंकोना, रबर सारख्या वनस्पती आणि मानवांनी त्यांना नवीन प्रदेशांमध्ये यशस्वीरित्या आणले आहे. आपल्याला दक्षिण अमेरिकेतून टोमॅटो, बटाटा आणि हिरव्या मिरच्या मिळाल्या. कोबी आणि वाटाणे युरोपमधून आले. कॉफी बीन्स आणि भेंडी आफ्रिकेतून आली. आंबा, संत्रा, केळी, मेथी, पालक, वांगी आणि मुळा हे मूळचे भारतातील आहेत. बियाण्यांची उगवण. बियाणे हे एक फलित बीजांड असते. त्यात एक गर्भ आणि साठवलेले अन्न असते, जे दोन्ही बीज आवरणाने संरक्षित केले जाते. अनुकूल परिस्थितीत बियाणे अंकुरित होते आणि नवीन रोपात वाढते. उगवणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात रोपाला आवश्यक असलेले अन्न कोटिल्डॉन मधून मिळते, म्हणजे बीजावरणातून मिळते. एकदा हे साठवलेले अन्न वापरले गेले की रोप त्याच्या मुळांद्वारे मातीतील पाणी आणि पोषक तत्वे शोषून घेते. त्यानंतर ते पाने विकसित करते आणि प्रौढ वनस्पतींमध्ये वाढते. ही वनस्पती अखेर फुले तयार करते, बिया तयार करते आणि चक्र पुन्हा सुरू होते. ही सतत प्रक्रिया पृथ्वीवरील वनस्पतींचे अस्तित्व आणि गुणाकार निश्चित करते. आशा आहे की तुम्हाला सर्वांना वनस्पतींच्या जीवनचक्राबद्दल जाणून घेण्यास आनंद झाला असेल. पाहिल्याबद्दल धन्यवाद.